महाडिक या हॉटेलचे मालक आहे. हॉटेलचं नाव काय दादा? श्री साई गेस्ट हाऊस. आणि किती रूम आहेत या हॉटेलमध्ये? 7 रूम आहेत. आणि 3 AC आहेत ना? 2 AC आहेत. 2 AC रूम आहेत आणि बाकी नॉन AC. आणि काय भाडं आहे तुमचं? भाडं आता रेग्युलर 1500 रुपये. हा सीझन नाही, ऑफ सीझनला 1500 आणि सीझनला 2000 2-2500. अतिशय छान सेवा दिली त्यांनी. आम्ही रात्री उशिरा आलो तरी पण छान वाटलंय. अतिशय व्यवस्थित सेवा दिली आणि जेवणाची पण व्यवस्थित सेवा आहे. तुमच्याकडे जेवणासाठी काय काय कोणकोणते पदार्थ आहेत? मच्छी थाळी आहे, चिकन थाळी आहे, व्हेज थाळी आहे. व्हेज थाळी, मच्छी थाळी आणि चिकन थाळी अशा थाळी आहेत. आणि रेट काय त्याचं? व्हेज मच्छी थाळीचे 350 रुपये, चिकन थाळीचे 280 आणि व्हेज थाळीचे 180. हो का? अतिशय छान जेवण केलं आम्ही. ब्रेकफास्ट पण, हो ब्रेकफास्ट पण आहे, नाश्ता पण आहे. अतिशय छान वाटलं आम्हाला जेवण. थँक्यू. श्री साई गेस्ट हाऊस, रुपेश महाडिक आणि राजेश महाडिक यांचं हे होमस्टे. हाय कर रहे? हाय 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 से हाय हाय कर हाय. ओके. वन डे ट्रिप. बऱ्याच दिवसांनी आम्ही फॅमिली सोबत आलो बाहेर. आणि कसं वाटलं आयुष? तुला? छान वाटतंय. आम्ही प्रत्येक सुट्टीमध्ये काशीद बीच आमचं फेवरेट ठिकाण आहे. तुम्ही बघितलं असेल, 4-5 व्हिडिओ झाले असतील काशीद बीच. पण आम्ही यावेळेस हॉटेल चेंज केलं. अतिशय सुंदर गेस्ट हाऊस आहे, श्री साई गेस्ट हाऊस. नक्ष कसं वाटतंय? छान. मला छान वाटतंय. मी ते या रूम मध्ये थांबलो, नंबर 3. आणि रात्री उशिरा आलो होतो, 11 वाजता. छान, अतिशय छान व्यवस्था आहे इथे. राजेश महाडिक यांचं हे हॉटेल आहे, श्री साई गेस्ट हाऊस. आनंद घेताना मस्त ऊन आलेलं आहे बरं का. सुंदर लोकेशन. जेवणासाठी इथे बसू शकता. आणि इथे सुद्धा आहे, खूप छान हॉटेल आहे. बघू शकता इथे चहा आलेला आहे गरम गरम. चला चहा घ्यायला. चहा नाश्ता. या नाश्ता करायला. कसं आहे चहा? छान आहे. छान आहे. नको? छान आहे. आयुष छान आहे. मस्त चहा आहे, टेस्टी आहे. काय आयुष? कालचं जेवण पण छान होतं. मच्छी सुरमई होती ना? सुरमई होती. बघू शकता इथे. आणि राजेश दादाची बैल. आणि काल शर्यत जिंकून आलेले आहेत ते बघा. नांदगाव इथे नंबर आले. किती? 3रा नंबर. नांदगाव इथे 3रा नंबर आलेला आहे. 3रा नंबर आहे. गोवावदार बैल. कोणत्या जातीचे बैल आहे? हे किल्लार जातीचे. किल्लार जातीचे बघा जोडी. मोरा आणि कोसा. मोरा आणि कोसा. गोवावदार आहेत बघा. अशा प्रकारचं आहे गेस्ट हाऊस. होमस्टे म्हणता येईल का? होमस्टे. आणि इकडे आम्ही आता बीच कडे निघालो आहोत आणि खूप एक्साइटेड आहोत. है ना आयुष? आता आम्ही जाणार आहोत बीचला. बीचला. ओके.
मित्रांनो, काशीद बीच हे नाशिकपासून 264 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही शहापूर, मुरबाड, कर्जत, रसायनी, पोयनाड, अलिबाग या मार्गे काशीदला पोचलो. हा सुकर आणि ट्रॅफिक नसलेला मार्ग आहे. काशीद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एक गाव आहे. येथील समुद्रकिनारा राज्यभर प्रसिद्ध आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येथे येत असतात. येथील समुद्रकिनारा अलिबाग, रेवदंडा, मुरुड मार्ग लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे असतात. सफेद वाळू, निळेशार पाणी यामुळे येथे पर्यटक आकर्षित होतात. मोठे हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेज, होमस्टे, छोटे मोठे दुकाने मुख्य रस्त्यापासून जवळ असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बसेससुद्धा मुंबई, पुणेहून थेट बसद्वारे येथे येता येते. स्वतःच्या वाहनाने येत असल्यास पार्किंग मर्यादित सुविधा आहे. मुंबईपासून 127 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्याहून 143 मीटर अंतरावर काशीद बीच आहे. फायनली बीच वरती पोहोचले बघा मित्रांनो. नकू, किती राईड्स? किती? 200 रुपये राईड बघू शकता. फेरारी. मी रेडी आहे स्विमिंग करायला. अरे स्विमिंग स्कॉचू. आयुष तयारी झालेला आहे. चल आयुष, रेडी, सेट, गो गो गो. एन्जॉय करायला. ₹100 बघू शकता. काशीद बीच 100 रुपये हॉर्स रायडिंग. अतिशय उंच घोडे आहे तिथे, छान. काय नाव दादा तुझं? संजय भैया के हॉर्स बहुत ही बढ़िया. मित्रांनो, क्रिसमसच्या सुट्ट्या आणि 31 आणि सहलीचे मुलं आलेले आहेत. ते बघू शकता. शालेय स्टुडंट बघू शकता इकडे पाठीमागे. आणि आमचा नक्कू बघू शकता, रडू राहिला तर. हाय कर, हाय. राईड, जेट राईड, भरपूर राईड्स आहेत इथे. नाही नको, तू बसला होता ना?
नाशिकला या तुम्ही, नाशिकला होते. भेटायला आहो आता कधीतरी, म्हणजे ये आमच्याकडे, छान सेवा केली. नंतर येऊ, परत कधी येऊ आम्ही. तो दोस्तों हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकन को प्रेस कीजिए ताकि हमारी अगली आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.